SC लॉगिन मध्ये बेनिफिशरी क्रिएशन, त्यानंतर बेनिफिशरी मॅपिंग आणि बिल क्रिएशन प्रोसेस कशी असणार आहे ते आपण बघतोय. आता आपण पहिले स्टडी सेंटरचं लॉगिन करूया. स्टडी सेंटरच्या लॉगिन मध्ये आलोय आपण. इथे आता आपल्याला बेनिफिशरी क्रिएट करायची, ती आहे आपला मेनू मास्टर्स मध्ये बेनिफिशरी युजर मास्टर. इथनं आपण बेनिफिशरी क्रिएट करू शकतो. आता फर्स्ट इथे आहे पॅन नंबर, मोबाईल नंबर. आता ही बेनिफिशरी आपण इथे जेव्हा आपण सेव्ह करण्याच्या आधीही टाकू शकतो, व्हेरीफाय करू शकतो. अदरवाईज आधी आपण बेनिफिशरी ऍड करून घेऊयात. ओके. आता ही बेनिफिशरी आपल्याला व्हेरीफाय करायची आहे. तर आता मी आधी जस्ट बेनिफिशरी ऍड केली आहे, बट व्हेरिफिकेशन माझं पेंडिंग आहे. सो मी ती बेनिफिशरी मॉडिफाय करेल आणि बेनिफिशरी व्हेरीफाय करत आहे. इथे बेनिफिशरी व्हेरीफाय करताना कधी कधी जे प्रिंटेड पॅन असतं त्यामध्ये नावामध्ये थोडासा चेंज असतो. तो असा मेसेज देत आहे की इनव्हॅलिड पॅन नेम ऍज द पॅन नंबर बिलॉंग्स टू सागर संजय वाकडे. म्हणजे ऍक्च्युअल इंडिया पॅन इंडियाच्या वेबसाईट वरती त्या पॅन वरती ऍक्च्युअल हे नाव आहे. तर आपण व्हेरिफिकेशन साठी इथनं कॉपी करून आपण पुन्हा तो व्हेरीफाय करू शकतो. ऍक्च्युअल जे नाव आहे पॅन इंडियाच्या वेबसाईट वरती ते, आणि प्लस त्याची डेट ऑफ बर्थ टाकून डिफरंट डेट ऑफ बर्थ. हा डेट ऑफ बर्थ आपण चुकीची टाकली तर इथे तोही मेसेज देतो की तुम्ही चुकीची डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे. आता तो पॅन प्रॉपरली व्हेरीफाईड झाला. सेम इथे आपण बँक पण व्हेरीफाय करू शकतो. आपल्या इथे पॅन आणि बँक व्हेरीफाय झाली आहे. त्यानंतर आपण आता इथे बेनिफिशरी मॅपिंग करणार आहोत. जी बेनिफिशरी आपण ऍड केली ती इथे आपल्याला सर्च होते. इथे तुम्ही नाव टाकलं किंवा मोबाईल नंबर टाकला त्याने तुम्हाला इथे बेनिफिशरी सर्च होणार. त्यानंतर आपण कुठल्या टाईप मध्ये आहे, म्हणजे कुठल्या टाईप मध्ये आहे ती बेनिफिशरी, तो टाईप इथे सिलेक्ट करू शकतो. कुठल्या एक्झाम साठी बिल क्रिएशन करायचं आहे त्याचं मॅपिंग आपण ह्या बेनिफिशरी सोबत करणार आहोत. इथे हे मॅपिंग केलं. त्यानंतर आता आपण बिल क्रिएशन करणार. तो मेनू आहे आपला. इथे एक्झाम सेंटर पेमेंट मध्ये न्यू एक्झाम कंडक्ट बिल. फर्स्ट आपण इथे एक्झाम सिलेक्ट करणार. त्यानंतर हा बिल डिस्क्रिप्शन जो आहे तो म्हणजे की आपण बिल कशासाठी क्रिएट करतो आहोत, तो हा बिल डिस्क्रिप्शन आहे. आता सध्या मी इथे टेस्ट बिल टाकत आहे. इथे कोर्सेस सिलेक्ट करायचे आहे तुम्हाला, आणि इथे हे नंबर ऑफ स्टुडंट्स अँड नंबर ऑफ क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते आपण जेव्हा स्टडी सेंटर अपलोड करतोय त्या स्टडी सेंटर मध्ये किती नंबर ऑफ स्टुडंट्स अँड नंबर ऑफ क्वेश्चन पेपर्स, म्हणजे किती स्टुडंट्स त्या एक्झाम साठी बसलेले आहेत आणि किती क्वेश्चन पेपर त्या एक्झाम साठी अवेलेबल आहेत, तो काउंट आपण इथे टाकणार. आणि त्यानुसार आपण त्यामध्ये TAD ऍड करणार आणि अटेंडन्स पण ऍड करणार. इथे बेनिफिशरी टाईप सिलेक्ट केला. बेनिफिशरीचे नाव सिलेक्ट केल्यानंतर त्याची जी बेसिक डिटेल्स आहे ती आणि बँकेची डिटेल्स आहे ती ऑटोमॅटिकली इथे खाली डिस्प्ले होऊन जातात. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायची डिटेल्स आहेत. क्लेमंट टाईप, त्याचं डेजिग्नेशन काय आहे, पे कमिशन काय आहे. 7th असेल तर तो इथे त्याला लेवल सिलेक्ट करावी लागते. 7th नसेल तर त्याचा ग्रेड पे त्याला टाकावा लागतो. खाली आहेत आणखीन त्याचं जर्नी पर्पज काय आहे, लेटर नंबर काय आहे. ह्या फील्ड्स मॅन्डेटरी आहेत. ज्या बाकीच्या ज्या सिलेक्ट नाही केल्या त्या फील्ड्स मॅन्डेटरी नाहीयेत, ते तुम्ही टाकू शकता. अदरवाईज एम्प्टी ठेवला तरी तो पुढे बिल क्रिएशन करू देत. इथे सेव्ह केल्यानंतर तो इथे ट्रॅव्हलिंग डिटेल्स आणि त्याचे DA चे डिटेल्स इथे ऍड करणार.
फ्रॉम आणि टू म्हणजे कुठून कुठपर्यंत त्याला टीए साठी अप्लाय करत आहे त्याची डिटेल्स टाकायची आहे. कुठल्या डेट पासून कुठल्या डेट पर्यंत आहे ती डेट सिलेक्शन द्यायचं आहे. त्यानंतर इथे आहे ट्रॅव्हल मोड, त्यानंतर किती डिस्टन्स किलोमीटर आहे ते टाकायचंय. त्यानंतर अमाऊंट. बाकी ह्या फील्ड्स मॅन्डेटरी नाहीयेत, असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज त्या ब्लँक ठेवल्या तरी चालतील. इथे डिस्क्रिप्शन मॅन्डेटरी आहे, म्हणजे कशासाठी तुम्ही ट्रॅव्हल करत आहात त्याचं हे डिस्क्रिप्शन आहे. इथे मी एक टीएची ट्रॅव्हलिंग डिटेल्स ऍड केले. त्यानंतर सेम मी इथे डीए पण ऍड करते. इथे बोर्डिंग ऑप्शन आहे, बोर्डिंग ऑप्शन साठी टाइप्स पण दिलेले आहेत. त्या डीएचा रेट किती आहे पर डे तो इथे रेट टाकायचा आहे. टोटल किती डेज आहेत ते, त्यानुसार खाली ऑटोमॅटिकली त्याची अमाऊंट कॅल्क्युलेट होते. त्यानंतर डिस्क्रिप्शन टाकायचं आहे आणि इथे ऍड करते आपण टीए आणि डी ऍड केल्यानंतर इथे खाली लोकल कन्व्हेन्स असेल तर आपण इथे टाकू शकतो, अदरवाईज ते मॅन्डेटरी नाही आहेत, म्हणजे ब्लँक पण आपण ठेवू शकतो इथे. आणि आता फायनल आपले सगळे डिटेल्स टाकून झाल्यानंतर आपण इथे बिल सबमिट करणार. सबमिट केल्यानंतर आपण इथे एक इथे एक आहे बघा, आता इथे बेनिफिशरीचं जे नाव आहे ना, ऍक्च्युअल बँकमध्ये जे नाव आणि बेनिफिशरी क्रिएट करताना जे नाव तुम्ही टाकत आहात ते जर मॅच असेल तर तो इथे ग्रीन मध्ये दाखवतो, आणि ते जर मॅच नसेल होत, म्हणजे 80% मॅच नसेल होत, तर तो इथे खाली रेड मध्ये दाखवणार. आता मी इथे अटेंडन्स ऍड करते. बेनिफिशरी टाईप अटेंडन्स म्हणजे कुठल्या याच्यासाठी अटेंडन्स आहे सेम डिस्क्रिप्शन टाकू शकता तुम्ही इथे. आणि कुठल्या कुठल्या सेशनसाठी ह्या बेनिफिशरीने अटेंडन्स लावलेली आहे तर ते सेशन्स इथे आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. ते मॉर्निंगचा सेशन आहे, इव्हिनिंगचा सेशन आहे, ह्या तारखेचा इथे डेट्स पण आहेत. आता मी सिलेक्ट केलेले आहे 27 तारखेला मॉर्निंग सेशनला आणि इव्हिनिंग सेशनला यांनी अटेंडन्स दिलेली, म्हणजे यांनी तिथे सुपरवाइज केलेलं आहे. तर इथे हे आपण अटेंडन्स अशा पद्धतीने सेशन वाईज भरणार आहोत. त्यानुसार इथे अमाऊंट कॅल्क्युलेट होते आणि त्याचा टीडीएस पण कट होतो. बेनिफिशरी युजर टाईपला जो टीडीएस असेल तो टाईप इथे, त्यानुसार इथे त्याचा टीडीएस कॅल्क्युलेट होतो. इथे आपण अटेंडन्स पण ऍड केली आहे. आणि आता फायनल बिल सेव्ह करतोय आपण. फायनल बिल सेव्ह करण्याच्या आधी तुम्ही मॉडिफाय करून बघू शकता प्रॉपर डिटेल्स टाकलेली आहे की नाही. सेव्ह करू शकता अटेंडन्स. सेम तुम्ही टीएडीए पण मॉडिफाय करू शकता. इथे मॉडिफाय करून तुम्ही प्रॉपर डिटेल्स टाकलेत की नाही एकदा चेक करू शकता. पुढे पण ट्रॅव्हलिंग डिटेल्स प्रॉपर आहे की नाही ते एकदा चेक करू शकता. आणि फायनल एकदा तुम्ही जेव्हा सेव्ह म्हणालात की आपलं हे बिल प्रॉपरली सेव्ह होत आहे, आणि जोपर्यंत आपण हे बिल सबमिट नाही करत तोपर्यंत हा बिल आरसी ला दिसणार नाही. जेव्हा आपण हा बिल सबमिट करणार, एकदा सबमिट केल्यानंतर या बिलामध्ये काहीही चेंज करता येणार नाही. त्यामुळे सबमिट करण्याच्या आधीही तो एकदा विचारतो की जे इथे तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला एडिट मध्ये काही चेंजेस करायचे आहे का नाही, म्हणजे फायनल प्रोसेस तुम्ही इथे एकदा करू शकता सबमिट करण्याच्या आधी. आणि पूर्ण तुमची प्रोसेस झाली की इथे फायनल बिल सबमिट करू शकता. फायनल बिल सबमिट झाला की तुम्ही तो मॉडिफाय नाही करू शकत, काहीच नाही करू शकत या बिलामध्ये. करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना. तर यामध्ये फर्स्ट आपण बेनिफिशरी क्रिएट करणार, तर बेनिफिशरीसाठी मेनू आहे मास्टर्स मध्ये बेनिफिशरी युजर मास्टर, आणि इथे प्लसचं साइन आहे, इथे ऍड बेनिफिशरी. इथून आपण बेनिफिशरी क्रिएट करू शकतो. बेनिफिशरी क्रिएट केल्यानंतर आपल्याला ती बेनिफिशरी मॅप करायची आहे. ती मॅप करण्यासाठी इथे एक लिंक दिलेली आहे, रिडायरेक्ट टू मॅपिंग पेज, और आपण इथे युटिलिटीज मध्ये बेनिफिशरी अँड एक्झाम मॅपिंग इथनं पण आपण ती बेनिफिशरी मॅप करू शकतो. आता आहे बिल क्रिएशन प्रोसेस. इथे न्यू बिल क्रिएशन प्रोसेस आहे एक्झाम सेंटर पेमेंट मध्ये न्यू एक्झाम कंडक्ट बिल. इथे आपण बिल क्रिएशन प्रोसेस स्टार्ट करू शकतो. आता इथे एक्झाम सिलेक्ट केली, त्यानंतर डिस्क्रिप्शन टाकलंय कुठल्या म्हणजे हे बिल कशासाठी क्रिएट करतोय त्याचं थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह माहिती टाकायची तिथे. इथे नंबर ऑफ स्टुडंट्स अँड क्वेश्चन पेपर काउंट टाकायचा.
त्यानंतर इथे आता TADA ऍड करतोय. तर TADA ऍड करताना इथे सगळे डिटेल्स बेसिक डिटेल्स आपण इथे टाकून घेतोय. ज्या फील्ड्स मॅन्डेटरी आहे त्या इथे स्टार मध्ये मेन्शन केलेल्या आहे, रेड स्टार मध्ये. ज्यांना नाहीये त्या फील्ड्स मॅन्डेटरी नाहीये त्या तुम्ही टाकू शकता, अदरवाइज एम्प्टी ठेवल्या तरी आपण पुढे प्रोसेस करू शकतो. आता इथे सेव्ह केल्यानंतर आता इथे हा TADA कशासाठी क्लेम करायचा आहे, म्हणजे जस्ट ट्रॅव्हलिंग डिटेल्स टाकायचे आहे, DA करायचं आहे की बोथ आहे. त्यासाठी इथे 3 ऑप्शन्स आहेत, TA ओनली, DA ओनली और बोथ. फक्त TA जर करायचं असेल तर इथे ओनली TA वरती क्लिक करून इथे ऍड TA करायचा. त्यानंतर इथे डिटेल्स फिल केल्यानंतर इथे क्लोज करून ते डिटेल्स टाकू शकता. और तुम्हाला ओनली DA टाकायचं असेल तर इथे ओनली DA ला क्लिक करून इथे तुम्ही ट्रॅव्हलिंगचे फक्त डिटेल्स टाकू शकतात. यामध्ये अमाऊंट्स मॅन्डेटरी नाहीयेत. फक्त ट्रॅव्हलिंग डिटेल्स इथे तुम्ही ऍड करू शकता आणि खाली त्याचा DA चा रेट काय आहे, किती किती डेज साठी आहे, त्याची टोटल अमाऊंट इथे कॅल्क्युलेट होणार. फायनल हा बिल तुम्ही सबमिट करणार. ऍड करते मी इथे. हा ट्रॅव्हलिंग तुम्ही TA कुठून म्हणजे कुठून फ्रॉम म्हणजे तुम्हाला कुठून कुठे जायचं आहे त्याची ही डिटेल्स आहे, फ्रॉम टू. त्यानंतर तुम्ही कोणत्या डेट पासनं कोणत्या डेट पर्यंत हा TA अप्लाय करत आहात ते डिटेल्स टाकायचे आहेत. किती किलोमीटर्स, त्याची अमाऊंट किती आहे आणि मॅन्डेटरी आहे इथे डिस्क्रिप्शन. हे ऍड केल्यानंतर इथे बिल सबमिट होणार. सबमिट केल्यानंतर इथे अटेंडन्स पण ऍड करू शकता. ते ऍड केल्यानंतर तुम्ही इथे बिल सेव्ह करणार. बिल सेव्ह झाल्यानंतर इथे ऑप्शन्स आहेत. आता हा बिल जर तुम्ही फायनल सबमिट केला तर तो RC ला जाणार, किंवा तुम्ही मॉडिफाय करू शकता. मॉडिफाय करून इथे तुम्ही त्याचे डिटेल्स पुन्हा चेक करू शकता आणि फायनली एक तुम्ही अपडेट करू शकता. अपडेट केल्यानंतर हा बिल आता फायनल आपण सबमिट करतोय RC च्या लॉगिन साठी. म्हणजे RC हा बिल आपला पुढे अप्रूव्ह करणार. त्यासाठी इथे बिल सबमिट केला. सबमिट केल्यानंतर हा बिल आता RC च्या लॉगिनला दिसणार आणि त्यामध्ये जर काही करेक्शन असेल, RC ने बिल रिजेक्ट केला तर स्टडी सेंटर तो बिल पुन्हा रिक्रिएट करू शकतो. इथे स्टडी सेंटरला दिसतंय की रिजेक्टेड बाय RC, म्हणजे RC ने हा बिल रिजेक्ट केलाय. तर आता स्टडी सेंटरला हा बिल पुन्हा रिक्रिएट करायचं. तर रिक्रिएट करण्यासाठी इथे ऑप्शन आहे. हा बिल रिक्रिएट केला की त्याची सेम टू सेम प्रिंट नवीन बिल इथे क्रिएट होतो आणि त्या बिलामध्ये RC ने जे काही करेक्शन्स सांगितले असतील ते इथे तो बिल मॉडिफाय करून त्यामध्ये ते करेक्शन्स करून आपण हा बिल पुन्हा सेव्ह करू शकतो. आणि पुढे प्रोसेस मग हा बिल पुन्हा एकदा आपल्याला सबमिट करावं लागेल. तो RC पर्यंत जाणार. RC त्यामध्ये काही असेल तर तो पुन्हा मॉडिफिकेशन करेल आणि तो बिल पुढे फायनल डिपार्टमेंट युजरकडे पाठवेल.